नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये महाभयानक अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीची पंचनामे झाले. राज्य शासनाकडून पहिल्या टप्प्यामध्ये 22 ते 2250 कोटी रुपयाचा निधी जाहीर करण्यात आला. त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 31,000 कोटी रुपयाचं मोठं पॅकेज जाहीर करण्यात आलं. परंतु शेतकरी मित्रांनो, या 100% नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 100% शेतकऱ्यांनाच अनुदान मिळणार आहे का? 100% नुकसान झालेल्या 100% शेतकऱ्यांना हे संपूर्ण अनुदान दिलं जाणार आहे का? तर नाही शेतकरी मित्रांनो. खूप मोठा घोळ यामध्ये आहे शेतकरी मित्रांनो. तो कोणचा घोळ आहे, कसा आहे, काय आहे, हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये 31,000 कोटी रुपयाचं पॅकेज माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं. त्यासाठी धन्यवाद. कारण एक अतिवृष्टीग्रस्तांना छोटासा का होईना, आता आपल्या माध्यमातून छोटाच म्हणावं लागेल, कारण शेतकऱ्यांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाही आहेत. कारण त्यांची सर्वात मोठी गोष्ट अपेक्षा होती ती कर्जमाफीची, परंतु कर्जमाफीचा ह्याच्यामध्ये सुद्धा काढला गेलेला नाही. त्यामुळे 31,000 कोटी रुपयाचं पॅकेज याच्यामध्ये जाहीर करण्यात आलं व सर्व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना, म्हणजे 100% अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना या पैशाचा लाभ होईल असं सांगण्यात आलं. आता या संपूर्ण शेतकऱ्याच्या संख्येमध्ये महाराष्ट्रातील 30% शेतकऱ्यांनी पीक विमाच काढला नाही, तर त्यांना पीक विमा मिळणार का? सर्वात मोठा प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे शेतकरी मित्रांनो. कारण फक्त 70% लोकांना या पैशाचा लाभ होणार आहे, 30% शेतकऱ्यांना या पैशाचा लाभ होणार नाही. कारण 30% शेतकरी पीक विमा भरण्यापासून वंचित आहेत, तर 70% शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे. मग हा लाभ अनुदानाच्या स्वरूपामध्ये सर्व शेतकऱ्यांना होईल त्याचा विषय नाही, परंतु ज्या शेतकऱ्यांनी पीक विमाच भरलेला नाही अशाही शेतकऱ्यांचं 100% नुकसान झाले. मग त्यासाठी कुठली योजना आहे, नेमका काय निर्णय घेतला जाणार आहे त्याबाबत, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यासमोर पडलेला आहे. कारण 70% नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 18,000 रुपये मिळतील, हेक्टरी 27,000 रुपये मिळतील किंवा हेक्टरी 32,500 रुपये मिळतील. हे 3 हेक्टरच्या मर्यादित मिळतील. मग 30% जे उर्वरित शेतकरी आहेत त्यांनाही 18,500 मिळतील अथवा 27,000 मिळतील आणि 32,500 मिळतील. परंतु राज्य शासनाकडून हेक्टरी 17,000 प्रमाणे जे अनुदान पीक विमा मिळणार असे जे स्पष्ट करण्यात आले, ते या पूर्ण आकड्यामध्ये जे 31,000 कोटी रुपये राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आले आहेत त्या आकड्यामध्ये ही टोटल रक्कम मिसळण्यात आलेली आहे. त्यामुळं हा आकडा मोठा झालेला आहे, फुगलेला आहे. त्यामुळं मोठं पॅकेज. कारण 70% पीक विमा भरलेला हेक्टरी 17,000 प्रमाणे तुम्ही हिशेब काढलात आणि किती क्षेत्रावर पीक विमा भरलेला आहे त्या क्षेत्राचा आकड्याची बेरीज गोळा करून ती बेरीज तुम्ही 31,000 कोटी रुपयेमध्ये गाठलात. तो पीक विमा कंपनी देणार आहे, सरकार देणार आहे, मान्य आहे, परंतु तो मिळणार आहे नंतर. परंतु तो आकडा आता यामध्ये घालून तुम्ही आकडा मोठा केलात, जरी केलात ते केलात, परंतु जे 30% उर्वरित शेतकरी जे राहिलेत पीक विमा भरण्यापासून वंचित, तर त्या शेतकऱ्यांना काय मिळणार, त्याबाबत कुठली योजना आणणार, त्याबाबत कुठला ठोस निर्णय तुम्ही घेतला आहे का? कारण त्यांना फक्त अनुदानावरच राहावं लागणार आहे, त्यांना विमा तर मिळणार नाही. परंतु तुम्ही गोळाबेरीज करताना ह्या सर्व शेतकऱ्यासहित केले. त्यामुळे 31,000 कोटी रुपयाची बेरीज तिथं तयार झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्याला वाटतं की भयंकर मोठे पैसे आहेत. अजून एक मोठा घोळ शेतकरी मित्रांनो, खरडून गेलेल्या जमिनीसाठी जे अनुदान जाहीर करण्यात आले हेक्टरी 47,000 रुपये, ती रोख रक्कम आहे का, की तीही रोजगार हमीच्या माध्यमातून घेतली जाते? रोख रक्कम जर असेल तर तुम्ही हेक्टरी 47,000 रुपये त्यांच्या खात्यावर दिवाळीच्या अगोदर सोडून द्या. आणि जे 3.5 लाख रुपये जे मिळणार आहेत ते सुद्धा रोख स्वरूपातच राज्य शासनानं द्यायला हवे होते, परंतु ते राज्य शासनानं रोख स्वरूपात न देता
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून देण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे हा निधी आता मंजूर केलेला नाही शेतकरी मित्रांनो, हा निधी ह्या अगोदरचाच अर्थसंकल्पाच्या बजेटमध्ये निर्माण केलेला निधी आहे. परंतु तोही निधी राज्य शासनानं या बजेटमध्ये मिसळून हाही आकडा फुगवण्यात आलेला आहे. त्यामुळे हेक्टरी 3.5 लाख प्रमाणे किती पैसे ह्याच्यामध्ये झाले, किती आकडा फुगला, परत हेक्टरी पीक विम्याचे 17,000 प्रमाणे किती आकडे ह्याच्यात मिसळण्यात आले, अशी टोटल गोळाबेरीज करून राज्यातील शेतकऱ्यांना 31,000 कोटी रुपयाचं पॅकेजची घोषणा राज्य सरकारमार्फत करण्यात आली. परंतु ह्याच्यात सर्वात मोठा प्रश्न शेतकरी मित्रांनो, 70% पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ भेटेल, त्याच्यानंतर प्लस पीक विम्याचा भेटेल. तो पीक विमा 17,000ने येईल अथवा 35,000ने येईल किंवा 50,000ने येईल. परंतु ज्या शेतकऱ्यांनी पीक विमाच भरलेला नाही अशा शेतकऱ्यांसाठी काय, एक महत्त्वाचा प्रश्न आजच्या व्हिडिओमधून आपण घेणार आहोत शेतकरी मित्रांनो. कारण राज्य शासनानं या शेतकऱ्यांचा तात्काळ विचार करणं गरजेचं आहे. कारण या शेतकरी 30% राज्यातील शेतकरी जो अतिवृष्टीग्रस्त बाधित आहे ते शेतकरी खूप जास्त अनुदानापासून नुकसानीपासून दूर राहणार आहेत. फक्त पीक विम्यापासून जे पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ होईल, परंतु 30% शेतकऱ्यांना पूर्णपणे वंचित राहण्याची वेळ येऊ शकते. परंतु ही वेळ आणायची की नाही हे राज्य शासन ठरवू शकते. कारण राज्य शासनामार्फत या वंचित पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी एक योजना निर्माण करणं गरजेचं आहे. त्याबाबत ठोस निर्णय राज्य शासनामार्फत घेणं गरजेचं आहे. कारण इतर शेतकऱ्यांना अनुदान सहित पीक विमा मिळणार आहे आणि त्या शेतकऱ्यांना फक्त अनुदानावरच भागणार आहे. कारण त्याचं अनुदानावरून काहीही भागणार नाही आहे. कारण जर त्या शेतकऱ्यांनी पीक विमाच भरलेला नसेल तर त्याला 4 पैसे वाढीव येणार नाहीत. आता राज्य शासन म्हणेल की त्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही, चूक त्यांची आहे. बरोबर आहे ही पण गोष्ट. परंतु त्या शेतकऱ्याने पीक विमा का भरलेला नाही याचाही विचार राज्य शासनानं करणं गरजेचं आहे. कारण त्या शेतकरी वर्षाला पीक विमा भरत होता, रेग्युलरप्रमाणे जेव्हा पैसे भरून पीक विमा होता त्याही वेळेस त्या शेतकऱ्याने पीक विमा भरला होता. परंतु ज्यावेळेस 1 रुपयात पीक विमा आला तेव्हापासून तो शेतकऱ्याला आधार वाटला की कमीत कमी सरकार पीक विमा तर भरते आणि त्या पीक विमा भरायला आपल्याला पैशाची काही गरज नाही. आणि तेच सवय पडल्यामुळं ते काही शेतकरी राज्य शासनाचे या पीक विमा यावेळेस पैसे भरून आहे या गोंधळामुळं तो शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिला, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, राज्य शासनानं प्रत्येक वेळी पीक विमा जेव्हा भरणे चालू होत होतं त्यावेळेस ज्या अगोदरच्या वर्षाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर पडत जात होता, सहजासहजी तर एखादा वर्ष गॅप गेला असेल, परंतु सहजासहजी जास्तीत जास्त तर त्यावेळेसच खूप शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे पडलेले होते आणि ते शेतकरी पीक विमा त्यातूनच पैसे घेऊन परत पीक विमा भरत होते. परंतु यावेळेला असं घडलेलं नाही. काही शेतकऱ्यांचे पैसे अगोदर पडले, काही शेतकऱ्यांना अजूनही पडलेले नाहीत, तर काही शेतकऱ्यांना अजून जेव्हा पीक विमा भरला त्याच्यानंतर पैसे पडले. त्या पिरियडमध्ये त्या शेतकऱ्यांचे पीक विमा भरायचा राहिला. इतक्या महाभयंकर परिस्थितीत शेतकरी असताना त्या शेतकऱ्याकडे पैसे नसल्यामुळं आणि त्या शेतकऱ्याने पीक विमाच भरलेला नाही. हा झाला 2 नंबर. तर 3 नंबर शेतकरी मित्रांनो, खूप शेतकऱ्यांनी पीक विमाच मिळत नाही. या प्रॉब्लेममुळं पीक विमाच भरलेला नाही. त्यामुळे या पीक विमा भरण्याच्या नाकर्तेपणालाही राज्य सरकार जबाबदार आहे. या गोष्टीचा सर्व गोष्टीतून विचार राज्य शासनामार्फत होणं गरजेचं आहे. आणि जे पीक विम्यापासून वंचित राहिलेले शेतकरी आहेत, जे 30% शेतकरी राहिले आहेत, त्या 30% शेतकऱ्यांना राज्य शासनानं वाढीव अतिवृष्टी अनुदान द्यावं अथवा वाढीव बोनस स्वरूपात रक्कम द्यावी. कारण आता तर पर्याय हाही नाही की त्या शेतकऱ्याने पीक विमा भरावा आणि परत तो पीक विमा मंजूर करून द्यावा. हाही पर्याय त्या शेतकऱ्यापाशी नाही. परंतु या विवंचनेमध्ये, या गोंधळामध्ये तो शेतकरी वाढीव अनुदानापासून वंचित राहू नये, तो शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहू नये यासाठी राज्य शासनानं ठोस निर्णय घेऊन योग्य तो मार्ग काढणं गरजेचं आहे. कारण जसा शेतकरी पीक विमा भरलेलाही शेतकरी आहे, आज जो शेतकरी पीक विमा भरला आहे तो मोठा शेतकरी नाही आहे किंवा जो शेतकरी पीक विमा भरलेला नाही तोही शेतकरी मोठा नाही आहे. परंतु लोकांची देणं करून व्याजानं काढून त्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला. परंतु ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला नाही त्यांची कंडिशन खूप खराब होती, अडचणी होत्या आणि तो पीक विमा मिळतच नाही या आशेनं तो पीक विमा भरलेला नाही. परंतु योगायोग कसा शेतकरी मित्रांनो, एवढ्या कमी शेतकऱ्यांनी पीक विमा यावर्षी भरला आणि सर्वात जास्त नुकसान यावर्षी झालं. महत्त्वाची बाब ह्याच्यामधले ट्रिगर गायब केलेत तुम्ही. ट्रिगर आज जर राहिले असते तर खूप शेतकऱ्यांना पैसे मिळाले असते.
परंतु राज्य शासन म्हणते की ते ट्रिगर असल्यामुळं शेतकऱ्याचंच नुकसान होत होतं, त्यामुळं आम्ही ते ट्रिगर काढले. परंतु आता हे सर्व गोष्टी महागटल्या बोलण्यापरीस जे उर्वरित पीक विमा न भरलेले शेतकरी आहेत त्यांच्यासाठी राज्य शासनानं एक योजना आखावी, एखादा कुठला का होईना फंड त्यांच्यासाठी मंजूर करावा, जेणेकरून ज्याप्रमाणे पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना पैसे मिळतात त्याचप्रमाणे पीक विमा न भरलेल्या शेतकऱ्यांनाही कमीत कमी वाढीव अनुदान देण्यात यावं, जेणेकरून या शेतकऱ्यांना जरी 18,500 दिलेत तुम्ही जरूर आता न द्या, परंतु ज्यावेळेस ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप चालू होईल त्यावेळेस प्रोत्साहन रक्कम म्हणून का होईना तुम्ही शेतकऱ्यांना त्या तुमच्या जितक्या मर्जीने 10,000 असो, 5,000 असो किंवा 20,000 असो, तुमच्या प्रोत्साहनपर अनुदानातून त्या शेतकऱ्यांना लाभ द्या. कारण तो शेतकरी वंचित ठेवू नका. त्या लाभाची या शेतकऱ्यांना गरजही नाही, परंतु यावेळेस या शेतकऱ्यांची दिवाळी काळी आहे. या शेतकऱ्यांच्या दिवाळीत घरात चूल पेटणार नाही अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झालेली आहे. त्यामुळं तो शेतकरी या विवंचनेत आहे. मी काहीही व्याजानं करून काहीतरी करून विमा भरला असता, परंतु विमा भरला नाही, ही मोठी चूक माझ्याकडून झालेली आहे. तोही शेतकरी सध्या विवंचनेत आहे. त्यामुळं राज्य शासनानं ज्यावेळेस पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात होईल त्याही शेतकऱ्यांना विमा कंपनी तर पैसे त्यांना देऊ शकत नाही, परंतु राज्य सरकारमार्फत छोटंसं पॅकेज का होईना तयार करून प्रोत्साहनपर अनुदान सर्व शेतकऱ्यांना देण्यात यावं, अशी जनभावनातून ही सर्व शेतकऱ्यातून जनभावना व्यक्त होत आहे. तरी वंचित शेतकरी पीक विम्यापासून आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना राज्य शासनामार्फत छोटासा का होईना आधार देण्यात यावा, एक प्रोत्साहनपर अनुदान का होईना त्या शेतकऱ्यांना देण्यात यावं. कारण आता त्यांना पर्याय तर कुठला नाही. त्यामुळं ज्याप्रमाणे या शेतकऱ्यांना पीक विमा भरलेला पीक विमाही मिळणार आहे, त्याचप्रमाणे अनुदानही मिळणार आहे. त्या शेतकऱ्याला फक्त अनुदानच मिळणार आहे, तर त्या शेतकऱ्याला अनुदानाबरोबर अनुदान देऊन इतर शेतकऱ्यांचा जेव्हा पीक विमा वाटप सुरू होईल तेव्हा राज्य शासनानेही त्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून थोडीशी का होईना राशी किंवा रक्कम 5,000, 10,000, 20,000 का होईना देणं गरजेचं आहे. सरसगट सर्वांना ते अनुदान मिळणं गरजेचं आहे. सरसगट पीक विमा त्या शेतकऱ्यांना मिळणं गरजेचं आहे. एक मोठी चूक त्या शेतकऱ्याकडून झालेली आहे, परंतु त्या चुकीची शिक्षा सरकारकडून त्यांना दिली जाऊ नये अशी सर्व शेतकऱ्यांची इच्छा आहे. ती राज्य शासनानं पूर्ण करावी, तरच तुमच्या शेतकरी तुमच्या सोबत राहील. कारण ही वेळ खूप खराब आहे म्हणून तुम्ही त्यांना वंचित ठेवू नका. त्या सर्व शेतकऱ्यांना एक प्रोत्साहनपर अनुदान आणि त्या अनुदानाची एक योजना आखून त्याही शेतकऱ्यांना छोटासा का होईना लाभ देण्यात यावा. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. शेतकऱ्यापर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.